नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या सर्वांच्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये। बघा शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 18 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथील कांद्याचे बाजारभाव या लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तर्फे आपण बघणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असेल व दररोजचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर पाहायचे असेल तर आपण सर्वांनी कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉन दाबून ठेवा, जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन येईल। आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांना व्हिडिओ शेअर करा। तर कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केलेले आहे। व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। 18 मार्च 2026 मध्ये कोल्हापूर मध्ये 7880 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्त दर 1300, सर्वसाधारण दर 800 रुपये। तसेच लासलगाव विचर मध्ये लाल कांदा 7500 ची आवक, कमीत कमी दर 300 रुपये, जास्त दर 1220, सर्वसाधारण दर 900 रुपये। तसेच जळगाव मध्ये लाल कांदा 1297 ची आवक, कमीत कमी दर 337, जास्त दर 1200, सर्वसाधारण दर 752 रुपये। तसेच नागपूर मध्ये लाल कांदा 2760 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1200, सर्वसाधारण दर 1025। तसेच सिन्नर मध्ये लाल कांदा 2710 ची आवक, कमीत कमी दर 400 रुपये, जास्तीत दर 1152, सर्वसाधारण दर 1000 रुपये। तसेच मनमाड मध्ये लाल कांदा 4000 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 900 रुपये, सर्वसाधारण दर 700 रुपये। तसेच सटाणा मध्ये लाल कांदा 7025 ची आवक, कमीत कमी दर 160, जास्तीत दर 1070, सर्वसाधारण 835 रुपये। तसेच शिरपूर मध्ये लाल कांदा 460 ची आवक, कमीत कमी दर 101, जास्तीत दर मध्ये 1300, सर्वसाधारण दर 1000 रुपये। तसेच पारनेर मध्ये लाल कांदा 16359 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 1400, सर्वसाधारण 875। तसेच भुसवळ मध्ये लाल कांदा 57 ची आवक, कमीत कमी दर 500 रुपये, जास्तीत दर 1000 रुपये, सर्वसाधारण दर 800 रुपये। तसेच देवळा मध्ये लाल कांदा 5300 ची आवक, कमीत कमी दर 200 रुपये, जास्तीत दर 995, सर्वसाधारण 850 रुपये। हे होते 18 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र येथील कांद्याचे बाजारभाव। भेटूया अशा एका नव्या व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद।